राजगुरुनगरमधल्या बेपत्ता मुलीची हत्या झाल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे। कॉलेजला आलेली तरुणी एका सोबत बाईकवरनं गेलेली होती। गावातल्याच व्यक्तीसोबत ती बाईकवरनं गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये आता स्पष्टपणे दिसतंय। या तरुणीची हत्या करून भीमा नदी पात्रात फेकल्याचं उघड झालेलं आहे। लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं या मुलीला बाईकवरून नेलं गेलं आणि दुचाकीवरच्याच व्यक्तीनं हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। अल्पवयीन तरुणीच्या हत्येचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय। खेड पोलीस येथे दिनांक 11 रोजी एक अल्पवयीन 17 वर्षाची मुलगी ही क्लाससाठी म्हणून घरातून बाहेर पडली आणि नंतर ती संध्याकाळी घरी आली नाही। यावरून तिच्या पालकांनी तो एक गुन्हा दाखल केला होता। त्यावरून खेड पोलीस येथे अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये खेड पोस्टेतर्फे तपास चालू होता। त्या तपासामध्ये आज अशी माहिती समजली की त्या खेडच्या बाजूला भीमा नदी आहे, त्या नदी पात्रामध्ये त्या मुलीचा मृतदेह मिळून आला। पुढे चौकशी केली असता यावरून मग आपण आता खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। कालच्या गुन्ह्यामध्ये खुनाचा कलम वाढवण्यात आलेला आहे आणि यामध्ये एक संशयित आरोपी देखील अटक करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।